हॅलो हॅलो चेक. देवबारा करो गावाल्यानो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे स्पर्धेचो दुसरो दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेतलो 5व्या क्रमांकाचा सामनो कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाने टॉस जिंकलो, फिल्डिंग घेतली आणि कुलस्वामींनी कर्ली संघाची सलामीची जोडी मैदानात. कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाच्या वतीने बॉलिंग मार्कवर रुपेश तांडेल आणि सलामीची जोडी कुलस्वामींनी कर्ली संघाची. कुलस्वामींनी कर्ली संघ. आतापर्यंत कर्ली संघ स्पर्धेत 2 सामने जिंकले. हे तिसरं सामना जिंकायचो, टेबल टॉपर व्हायचा असो कर्लीचो इरादो असा. दुसऱ्या बाजून कीर्ती स्पोर्ट माणगाव संघ या स्पर्धेत आपला आव्हान जिवंत ठेवण्याचा इरादो असतलो. यापूर्वीच्या सामन्यात 63 रन्सांचा पाठलाग करताना माणगाव संघाची कामगिरी 51 रन्सापर्यंत येऊन थांबलेली. 2 षटकारांचा खेळ शिल्लक राहिलो आणि जर 2 चेंडू प्रकाश जर मिळाले असते राजन केरकरला तर सामन्याचा काय निकाल लागलो असतो. बऱ्याच जणांका ह्योच प्रश्न पडलो. यूट्यूबवर स्पर्धा बघणारे आमचे हजारो प्रेक्षक त्यांका ह्यो प्रश्न पडलो की राजन केरकरला इतक्या मागे का उतरला गेला. अर्थात अजून येळ बाकी असा. कदाचित राजनवर शेंदूर मारूचो होतो आणि राजनवर ह्या मॅचमध्ये शेंदूर बसलेलो. पुढच्या मॅचमध्ये राजन तुका निवळी लावची लागतली. इनिंगची सुरुवात रुपेश तांडेल बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकर यांच्या दिशेन सागर रणपिसे आणि आकाश जहांगीर. नॉन स्ट्रायकर यांच्या सागरचो पहिलोच फटको लोंगांच्या कपडावरचून टांगा पलटी, घोडे फरार षटकार, ॲडमिशन षटकार, मॅक्झिमम षटकार. पहिल्या चेंडूवर सागरने आपल्या खात्याची बोनी केली, आपल्या संघाच्या खात्याची बोनी केली. धावसंख्येची सुरुवात धावसंख्या 6 रन्सावर. डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात जशी उत्तुंग भरारी ॲडमिशनची सिंधुदुर्ग जिल्ह्यात MPSC आणि UPSC क्लासेस तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार ॲडमिशन आणि तो ॲडमिशन षटकार. पहिलो चेंडू षटकार, दुसरो चेंडू मनगटी फटको राजन केरकर. चेंडूच्या मागे सुंदर क्षेत्ररक्षण, 1 रन फक्त. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. रुपेश तांडेल बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन आकाश जहांगीर. आकाश चिंदरिया पहिल्या सामन्यात 39 रन, दुसऱ्या सामन्यात 30 रन, 1 मॅन ऑफ द मॅच. त्या आकाश चिंदरिया ह्या मॅचसाठी महत्त्वाच्या सामन्यासाठी ओपनिंग साठी थोडीशी विश्रांती दिली. तिसरा चेंडू घेऊन रुपेश तांडेल बॉलिंग मार्कवर, धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. खराब चेंडू, पंचांचा इशारो, वाईड चेंडूचं अवांतरच्या स्वरूपात 1 रन, धावसंख्या 8. संपूर्ण स्पर्धेत दिसणारे जर्सी प्रतीक स्पोर्ट, प्रतीक सावंतने प्रायोजित केलेले सगळे जर्सी. प्रतीक धन्यवाद. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट. परत एक फटको मोठो आकाश जहांगीरच्या बॅटमधून. सोहेल चेंडूच्या खाली होतो. सोहेलचं खरोखरच कौतुक करूचा तितक्या थोडा शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटलो. यापूर्वीच्या सामन्यात ओमकार देसाईचो एक सुंदर झेल टिपलेलो. रिप्लेमध्ये आपण बघू शकतात किती सुंदर प्रयत्न होतो सोहेल शेखचो. हर्षद सुंदर कॅमेरावर. कोकण नावची पूर्ण टीम ही स्पर्धा तुमच्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी बॅकअप चेंडूवर जोएलचो. फिल्डिंगचं स्तर माणगावचं खूपच सुंदर, गोलंदाजी सुद्धा खूप सुंदर. फक्त फलंदाजीवर थोडं जास्त लक्ष केंद्रित करूचं लागत. धावांचा पाठलाग करताना मेन बॅटरला थोडासा वर उतरूचं लागतं. फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने बघता बघता चेंडू 2 टप्प्यानंतर आखांड्याच्या पहिलाडी 2 फिल्डरांच्या कपडावरसून अगदी सुसाट. जशी सुसाट कोकणच्या रस्त्यावरसून धावता इलाईगोची बाईक, तसंच जे सुसाट इलाईगो चौकार स्पर्धेतलो 41व्या क्रमांकाचो इलाईगो चौकार. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. आणि आता मात्र RK इलेक्ट्रॉनिक्सचा चौकार सुद्धा आपण बघू शकतो. RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण शहरात तुमच्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 30% सूट. RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण. पंचांचा इशारा वाईड चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन, धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 30% सूट देणारा RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणमध्ये खास तुमच्यासाठी.
पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. पहिल्या ओव्हरीत सागरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक षटकार, आकाशचा चौकार आणि एकूण धावसंख्या स्थिरावलेली 15 रन्सावर. पहिल्या ओव्हरीची झाली सांगता आणि पहिल्या ओव्हरीत कुलस्वामींनी कर्ली संघ पहिली फलंदाजी करताना 15 रन्सावर. नो लॉस 15. स्कोर रिचेस टुवर्ड द 15 आफ्टर द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवर अंकुश बांबार्डेकर. मालवण बोर्डिंग मैदान ज्याचा खूप आवडीचा मैदान. 31 डिसेंबर 2018 आणि 1 जानेवारी 2019 असे सलग 2 दिवसात 2 मॅन ऑफ द सिरीज मालवण शहरात ज्या खेळाडूच्या नावावर असत असं अंकुश बांबार्डेकर बॉलिंग मार्कवर या मैदानावर अनेक हॅट्रिक ज्यांनी केले तो अंकुश. पहिलो चेंडू आखूड टप्प्याचं लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली, राजन चेंडूच्या खाली, राजांच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो आणि सागर रणपिसे तंबूच्या दिशेने परतलो. राजन केरकर सध्याच्या घडीक सिंधुदुर्गातलो एक आघाडीचो खेळाडू. आरके इलेक्ट्रॉनिक्स विकेट आपण बघितली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 30% पर्यंत खास सूट. आणि रिप्लेमध्ये आपण बघा हे चेंडू होतो अंकुश बांबार्डेकर आखूड टप्प्याचा चेंडू होतो. पुल करण्याचा इरादा होता पण बॅक टू द बॉलर गोलंदाजाच्या कपडावरसून लॉंग ऑन पर्यंत चेंडू रनिंग कॅच अतिशय सुंदर. सोहेलचं बॅकअप होतं मात्र त्यापूर्वी हे झेल पूर्ण केलो राजन केरकरने. सागर रणपिसेची एक छोटीशी खेळी समाप्त झाली. एक षटकार सागरच्या बॅटमधून, एक सिंगल, एकूण 3 धावा आणि धावसंख्या स्थिरावलेली 15 रन्सावर. न्यू बॅटर कर्ली राज गोठणकर. न्यू बॅटर. कटचो फटको बघूक मिळालो. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पॉईंट फिल्डर जाता, फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत 2 रन. 2 रनचा निश्चित धावसंख्येत थोडंसं बदल 17 रन्सापर्यंत. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या स्थिरावली 17. अंकुश बांबार्डेकर. आतापर्यंत तरी खूप नियंत्रित गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी. फटको मोठो. बाळा सावळ चेंडूच्या खाली, बाळाच्या वळ्यात येऊन पडलो चेंडू. किरण माफ करा, किरणच्या वळ्यात चेंडू पडलो. अजून एक सफलता मिळाली अंकुश बांबार्डेकरला. ह्या ओव्हरमध्ये ही दुसरी विकेट अंकुशच्या खात्यावर. आरके इलेक्ट्रॉनिक्स विकेट आणि एकूण धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. किरण गावडे शॉर्ट फाईन लेगवर खूप सुंदर क्षेत्ररक्षण ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितला. अतिशय सुंदर कामगिरी. पहिल्या ओव्हरीत 15 धावा झालेल्या खूप सुंदर धावसंख्या उभारली. पहिला ओव्हर अर्थात कोकण 9 सुपर पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू होते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकअप नव्हतं क्षेत्ररक्षकांचं. दुसऱ्या ओव्हरीत मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण. राजन केरकरचं एक सुंदर झेल, किरण गावडेचं एक सुंदर झेल आणि त्यामुळे संघ थोडंसं अडचणीत, थोडंसं बॅकफुटवर. कुलस्वामींनी करली. धावसंख्या स्थिरावली 2 बाद 17. अफ्तार सिद्दीकी न्यू बॅटर. राजचा फटको मिड विकेटच्या दिशेने फिल्डर प्रकाश ठाकूर, प्रजेश रावले माफ करा, येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रनची धावसंख्या 18. स्थिरावलेली धावसंख्या फक्त 18 रन्सावर. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल कुलस्वामींनी करली संघाची अपेक्षित. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. काय चेंडू अंकुशने टाकलो ह्या अंकुशला स्वतःच माहिती. आणि बॅटर शफल झालेलो ऑफ स्टंपच्या बाहेर आणि ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालेल्या बॅटरला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयोजन फक्त अंकुशाक माहिती असताना चेंडू वाईड. पंचांचा इशारो. 1 रन आणि 1 रनची धावसंख्या 19. सुंदर चेंडू. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र खूप सुंदर चेंडू होतो. विकेट किपर रुपेश तांडेल बीट झालो. रनआउट करण्याची संधी दवडली गेली. 1 रन सुद्धा खर्च झालो आणि 1 रनची धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. स्विच हिटचा फटको डीप फाईन लेगच्या दिशेने. बघता बघता चेंडू आकारण्याच्या पहिला आडी. पंचांचो इशारो इलो षटकाराचो. लांब लचक षटकार, मॅक्झिमम षटकार. पावळेचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. आरके इलेक्ट्रॉनिक्स मालवणचा षटकार.
इला मनात आणि गेला दुकानात. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात येताला काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घ्यायची तेव्हा आवर्जून तुमच्यासाठी दुकान उघडा असताना RK इलेक्ट्रॉनिक्सचा. त्यावर सुनाच एक मालवणी म्हण आठवली, इला मनात आणि गेला दुकानात. 30% सूट तुमच्यासाठी असलेली धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. 26 लगान बाळा बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरांच्या दिशेन आफताब सिद्दीकी, माफ करा राज गोठणकर. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. बघता बघता चेंडू आकारण्याच्या पहिलाडी 2 खेळाडू होते, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग दोघांच्या मधसून. जशी कोकणच्या रस्त्यातून अगदी सुसाट गाडी रस्त्यावरसून माग काढत चालता इलायगोची, अगदी तसंच हे चौकार 2 खेळाडूंच्या मधसून. RK इलेक्ट्रॉनिक्सचा चौकार आणि या चौकारनिशी धावसंख्या 30 रन्सावर. राज गोठणकरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो पहिलो चौकार, 2 चेंडूत 5 धावा. राजची कामगिरी. आतापर्यंत 1 षटकार आफताबच्या बॅटमधून, 2 चेंडू 6 धावा. आफताबची कामगिरी. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर, धावसंख्या 30 रन्सावर. कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाविरुद्ध कुलस्वामिनी कर्ली संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. शॉर्ट फाईन लेग वर किरण. 1 रन 1 रनचा धावसंख्या 31 रन्सावर. धावा. फाईन लेगच्या कपडावरसून, स्क्वेअर लेगच्या कपडावरसून परत एकदा इली लहर आणि केलोकर. लांबलचक षटकार, मॅक्झिमम षटकार, RK इलेक्ट्रॉनिक्सचा षटकार. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 30% सूट आपल्या मालवणमध्ये, मालवण शहरामध्ये. RK इलेक्ट्रॉनिक्स षटकारनिशी धावसंख्या 37. स्पर्धेतलो षटकार क्रमांक 92, धावसंख्या 37. बाळासावळ एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. जसं सामनं पुढे सरकतात तसतसं कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाच्या गोटात थोडीशी चलबिचल, कारण यापूर्वीचा सामना अगदी थोडक्यात गमावलो. 51 धावापर्यंत पोहोचलेलो कीर्ती स्पोर्ट माणगाव संघ. 2 फटक्यांचा फक्त खेळ उरलेलो राजन केरकर साठी. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सोनू कानडे, एक सुंदर झेल लागला अजून या कलाम. धावसंख्या 37 असताना तिसरो खेळाडू तंबूच्या दिशेने RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणचं विकेट. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 30% पर्यंत सूट देणारा मालवण मधला एकमेव दुकान RK इलेक्ट्रॉनिक्स. चेंडू रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. बाळासावळचा खूप सुंदर चेंडू होतो, टप्प पडल्यानंतर चेंडू थोडस स्लो झालो, हुकचं फटको फसलो. डीप स्क्वेअर लेग वर खूप सुंदर झेल. सोनू कानडेच्या वळ्यात येऊन स्थिरावलो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव सबस्क्राईब करा आणि रहा नेहमी अपडेट आमच्या बरोबर. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लाल मातीतला या कोकणचा नंबर 1 चॅनल, यूट्यूबचा सिल्वर बटन प्राप्त असलेला कोकणचा एकमेव चॅनल. आणि या सिंधुदुर्गातले सगळे घडामोडी प्रत्यक्ष बघण्यासाठी आमच्याशी अपडेट राहा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव सबस्क्राईब करा. मिड विकेट वर सर फिल्डर येता, फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रनचा निश्चित धावसंख्या 38. आकाश चिंदरिया न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने. स्लोअर वन चेंडू बाळासावळचो, ज्या आकाश चिंदरियानं आज धावांचो रतीप घातलो मैदानावर. वैयक्तिक 70 धावा आकाश चिंदरियाची आजच्या दिवसातली ही कामगिरी 3 सामन्यात मिळाल. पहिल्या 3 ओव्हरीचो खेळ संपलो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावर. इलायगोची टस्कर बाईक मैदानावर तुमच्यासाठी ड्रिंक्स घेऊन येताना. जर कोणा पाणी होय असत तर 38 सर्कल मध्ये होता, कारण या मैदानाचे काही नियम, ते नियम सुद्धा खूप कडक कठीण. खेळपट्टीवर कोणतीही बाईक नेण्याची परवानगी नसलेले हा मैदान. अगदी जीवापाड जपलेली ही खेळपट्टी आणि आमचे ग्राउंड्समन, आमचे पिचमन यांचा कौतुक करूचा तितक्या थोडा.
संजय राऊत यांचं नाव नजर चुकीन कालच्या दिवसात आपल्याकडून घेऊचा राहुला, पण संजयजी राऊत तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असत तर या मैदानावरचा ग्राउंड्समनची जबाबदारी तुम्ही पार पाडतात आणि त्यामुळेच इतक्या सुंदर मैदान आमच्यासाठी बघूक मिळतं आणि ह्या स्पर्धेत अशी सुंदर स्पर्धा घेऊक मिळाली. संजयजी राऊत तुमचे सुद्धा मनापासून आभार असत. मैदानावर धावसंख्या चौथ्या ओव्हरीचो खेळ सुरुवात होतलो. किरण गावडे बॉलिंग मार्कवर येतलो. कोकण नाव एंड कडसून इलाईगो एंडच्या दिशेन धावसंख्या दिसता 39 रन्सावर 39 फॉर 3. सुंदर फटको बॅकफुट पंच बघूक मिळालो. डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेन क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. एक रन पूर्ण जोपर्यंत जोएल येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 2 रन आणि ह्या 2 रनचा निश्चित धावसंख्या 41 रन्सावर 41. 12.85 ची सरासरी प्रोजेक्टेड स्कोअर 73, पण 80 च्या पुढे स्कोअर अपेक्षित असलेलो कुलस्वामिनी कर्ली संघासाठी. परत एकदा लांब लचक फटको आखाड्याच्या पैलाडी टांगा पलटी घोडे फरार षटकार. आरके इलेक्ट्रॉनिक्स साठी हो लांब लचक षटकार. 30% सूट इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर. संपूर्ण स्पर्धेचो 182 क्रमांकाचो षटकार. सुंदर चेंडू किरणचं वापसी केली किरण गावडेन. पहिल्या चेंडूवर 2 रन, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र मेडन चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 47 47. परत एकदा आकाशचा फटको मोठो प्रजेशच्या सेफ हँडच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि प्रजेश रावले सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो सगळ्यात दक्ष खेळाडू समजलं जाता. अक्षय घाटवाच्या बरोबरीन तो प्रजेश रावले स्क्रीनवर येता. एक सुंदर झेल टिपता आणि अजून एक कलाम लागला. 4थ्या क्रमांकाचा कलाम आकाश चिंदरिया ज्यांनी सलामीसाठी खूप सुंदर कामगिरी केली, मात्र तळाक इल्यानंतर आकाश फक्त 9 रन्स करून तंबूच्या दिशेने परतलो. 47 सांघिक रन्सावर 47 फॉर 4. 4th ओव्हर इन प्रोग्रेस आणि आकाश चिंदरियाची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानात. अनिकेत सावंत, ज्या अनिकेतने यापूर्वीच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर शेवटच्या क्षणात सामनो एक फिरवून दाखवलं कुलस्वामिनी कर्ली संघासाठी, तो अनिकेत सावंत मैदानात पावला टाकताना धावसंख्या 47 47. स्ट्रायकर यांच्या दिशेन आपताप, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन अनिकेत आणि बॉलिंग मार्कवर किरण गावडे. किरणच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असा 4 चेंडूत आतापर्यंत 8 धावा खर्च केले किरणने. शेवटचे 2 चेंडूत एकाच दुसरं विकेट किंवा एकाच दुसरं षटकार सामन्यात रंगत आणू शकता. बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने बाळा सावळला पडलेला भॉक आणि बघता बघता चेंडू आखाड्याच्या दिशेने चौकारासाठी. शॉट फाईन लेग वर बाळा सावळसाठी एक साधो सोपो झेल होतो. शेवटच्या क्षणी झेल सुटलो आणि चेंडू चौकारासाठी येऊन स्थिरावलो. या जागेवर किरण गावडेन खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं, पण त्याच जागेवर किरण गावडेच्या गोलंदाजीवर मात्र मिस फिल्डिंग. सुटलेलो झेल. धावसंख्या 51 51. आफताबच्या खात्यात अजून एक चौकार. धावसंख्या 5 चेंडूत 12 रन्स. आफताबची कामगिरी. एकूण धावसंख्या 51 रन्सावर 51. संघाचा अर्धशतक फलकावर. अजून एक मनगटी फटको लॉंग ऑफच्या दिशेने. जोपर्यंत सोहेल येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. अतिशय सुंदर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या दोघांचा मिश्रण या ड्राईव्ह मध्ये आपण बघितला. धावसंख्या 52 रन्सावर 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर स्कोर रिचेस टुवर्ड द 52 फॉर 4. कुलस्वामिनी कर्ली त्या सातेरी कर्लीच्या मैदानावर पहिल्यांदा मोठमोठ्या स्पर्धेत माका माईक धरूची संधी दिली आणि त्या सातेरी कर्लीच्या स्पर्धेत दिलेल्या संधीमुळे त्यानंतर सातेरीचा आशीर्वाद, वालावलीच्या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेऊन सिंधुदुर्ग, गोवा, महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेत माका समालोचनाची संधी मिळाली. त्याच कर्ली गावाचा संघ एक दर्जेदार संघ, ग्रामीण स्तरावरचो एक मोठो संघ कुलस्वामिनी कर्ली संघ आज मैदानावर मोठमोठ्या खेळाडूंसह. खूपच सुंदर फटको लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफच्या कपड्यावरसून परत एकदा फटको मोठो आखाड्याच्या पैलाडी षटकारासाठी.
षटकारांनिशी धावसंख्या स्थिरावली 58 रन्सावर 58. बाळा साबळ दुसऱ्या ओव्हरीत आतापर्यंत 7 चेंडू तब्बल 19 धावा खर्च करणारो बाळा बॉलिंग मार्कवर. खूपच सुंदर चेंडू बाळाचो बॅटरचो पाठलाग करणारो चेंडू फॉलो करणारो चेंडू होतो. थोडस रूम बनवण्याचा प्रयत्न होतो आफताबचो पण चेंडून पाठलाग केलो बाळाच्या चेंडून आणि त्यामुळेच शेवटच्या क्षणी थोडस सन्मान दिलो चेंडू राहुल मेडन. धावसंख्या स्थिरावली 58 रन्सावर 58 फॉर 4. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्ड मॅन वर झालेली मिस फिल्डिंग. रुपेश तांडेल ज्या खेळाडूकडसून मोठी अपेक्षा असा सिंधुदुर्ग जिल्हा स्तराचो एक मोठो खेळाडू रुपेश कडसून झेल सुटलो 1 रन मिळालो. धावसंख्या 59 59 आणि पहिल्यांदाच अनिकेत सावंत स्ट्रायकर यांच्या दिशेन. पुलटॉस चेंडू होतो ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचा टप्पा होतो. प्रजेश राहुले कडसून फंबल बघूक मिळालो. त्या प्रजेश कडसून नो चेंडू मात्र पंचांचो इशारा होईल. एकूण 3 धावा मिळाले आणि या 3 नो चेंडूवर फ्री हिटचा फटको सुद्धा. तीन रन्सांची धावसंख्या 62 रन्सावर एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. प्रोजेक्टेड स्कोर 80च्या जवळपास पण 90-95 जरी बघूक मिळाले तरी आश्चर्य वाटायचं नाही. इतकी सुंदर कामगिरी आतापर्यंत कुलस्वामींनी करली संघाची. दुसऱ्या बाजून कीर्तिस्फोट माणगाव संघ मालक सन्माननीय धुरी साहेब मैदानावर अगदी सकाळपासून तुमच्या सोबत असत. धुरी साहेब तुमचा मनपूर्वक स्वागत असा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊच्या वतीन कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022च्या निमित्तान. जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलो नसत तर तुमका सगळ्यांका विनंती असा कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ सबस्क्राईब करून ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचो आणि कोकणच्या लाल मातीतले हो अस्सल कोकणी चॅनल मालवणी चॅनल मराठी भाषेचो चॅनल. पंचांचो इशारा वाईड चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 64 64. मात्र खूप सुंदर चेंडू होतो ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचो टप्पो पडल्यानंतर बरोच चेंडू आतल्या दिशेने नेलो. आफताबने चेंडू सोडून दिलो. कदाचित वाईड असतलो या इशेन शेवटच्या क्षणी कट करण्याचा इरादो लेट कट करण्याचा इरादो मात्र असफल. चेंडू मेडन रवलो. धावसंख्या 64 64. परत एकदा बाळा सावळ कोकण नाऊ एंड कडसून पुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा इरादो. स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू येऊन पोचलो. सोनू कानडे येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन. एका रनसानिशी 5व्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त आणि 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर कीर्तिस्फोट माणगाव संघासमोर खेळताना कुलस्वामींनी करली संघाची धावसंख्या 65 रन्सावर 65 फॉर 4. बॉलिंग मार्कवर किरण गावडे. त्या किरणने शॉट फाईन लेगवर खूप सुंदर क्षेत्ररक्षण केला. 2 झेल टिपले पण ज्या किरणच्या गोलंदाजीवर एक झेल सुटलो गेलो असो किरण बॉलिंग मार्कवर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. कोलवर टप्प्याचा चेंडू होतो. खूपच सुंदर चेंडू आफताबसाठी. चेंडू राहुल मेडन. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 65 रन्सावर 65. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो फाईन लेगच्या दिशेने. परत एकदा 2 फिल्डरांच्या मध्ये झालेली चूक. 2 रन पूर्ण. 3ऱ्या रन्साचो इरादो आणि फक्त 2 रन्सावर समाधान. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 67 67. अनिकेत सावंतने स्ट्राईक घेऊची याच्यासाठीच त्याच्या पाठीराख्यांची सूचना असा बघूया आफताब पुढच्या चेंडूवर काय करता. आफताबचा फटको मोठो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिला आडी. पंचांचो इशारा होईल चौकाराचो. चौकारनिशी धावसंख्या स्थिरावली 71 रन्सावर 71. आर के इलेक्ट्रॉनिक्सचा आणखी एक चौकार. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. असोच एक सामनो झालेलो. राहुल तेवातिया आउट होतो ह्याच्यासाठी सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले. राहुल तेवातियान बॅट ठेवचा बाहेर यावचा असं सुद्धा सल्लो बाहेरच्या बऱ्याच जणांनी दिलेलो. पण त्यानंतर काय घडला. 19व्या ओव्हरीत राहुल तेवातियान कॉट्रेलच्या पाठीवर काढलेले 5 पाठभर वळ सलग 5 षटकारांची आतषबाजी.
आफताब सगळेजण जेव्हा तुझ्या मागे येण्याची वाट बघतात तेव्हा राहुल तेवातियाचा चेहरो तुका तुझ्या डोळ्यासमोर आणू हरकत नाही. एक चौकार तर बघितलो. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 71, 71. ह्या 3 चेंडू 2 नाकार मुटके अपेक्षित असत. तोच नाकार मुटको मारलो मिड विकेटच्या दिशेन. प्रजेश रावलेच्या कपडावरसून चेंडू आखाड्याच्या पहिल्या आडी. धावसंख्या ह्या 6 रन्सांनी स्थिरावली. सख्याचो डबल गेम 77 रन्सावर. गौरव, आफताबला मालवणी भाषा कळता की नाही माका माहिती नाही, पण कॉमेंट्रीतले भावना मात्र आफताबपर्यंत नक्की पोचले असले. धावसंख्या 77, 77. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. परत एक नाकार मुटको लॉंगॉनच्या कपडावरसून. डगआउट मधून टाळ्या वाजल्या आफताबसाठी. जो आवाज काही वेळापूर्वी आफताब मागे येण्यासाठी वाजत होते तेच टाळी आफताबच्या सलग 2 षटकारांसाठी. असोच खेळ असता मित्रांनो. चांगल्या खेळासाठी तुमचा कौतुक होताल आणि खराब कामगिरीसाठी तुमच्यावर टीका सुद्धा होतील. धावसंख्या 83, 83. शेवटचा चेंडू पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. 1 रन मिळालो 1 रन्सांनी. धावसंख्या 84, 84. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी धावसंख्या. कालच्या दिवसात आपण 90 रन्स बघितले स्कोरबोर्डवर. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी धावसंख्या. परत एक मोठा फटको आफताबच्या बॅटमधून. सलग 3 चेंडू सलग 3 षटकारांची कामगिरी. आफताबच्या बॅटमधून बाहेर पडलेले सलग 3 षटकार. कॉट्रेलच्या सलग 5 षटकारांची आठवण करून दिली आफताबला आणि त्यानंतर सलग 3 षटकारांची आतषबाजी आफताबच्या बॅटमधून. आफताब नॉट आउट 45, नॉट आउट 45. आफताबसाठी टाळी नक्कीच वाचलेले. एकूण धावसंख्या पहिली बॅटिंग करताना कुलस्वामीनी कर्ली संघाची स्थिरावली 90 रन्सावर. 91 रन्सांचो पाठलाग आणि 91 रन्सांचो पाठलाग. कीर्ती स्पोर्ट माणगाव संघ कसो करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर प्रदीप देऊलकर. तोपर्यंत जाऊया ड्रिंक्स ट्रॉली इलायगोचो टस्कर मैदानावर आणि त्याच दरम्यान जाऊया पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी ओमकार. पुढच्या सामन्याची वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 9405 टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती 30% खास सूट. मालवणच्या आरके इलेक्ट्रॉनिक्सची खास ऑफर. संपर्क 94
योगेश खाडे आणि मेघनाथ सारंग या दोघांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच वितरित करताना खरोखरच त्या दोघांना पण समाधान वाटत असेल की कोणीतरी आपल्या कामाची दखल घेत आहे आणि कोकण नाऊ हे असं चॅनल आहे सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यातून टॅलेंटची योग्य दखल कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ घेत असतं आणि आज सुद्धा योगेश खाडे आणि मेघनाथ सारंग यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वितरित करून आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक करून आपण त्यांना जो बहुमान दिलाय. ओमकार, काय सांगशील या दोघांबद्दल? नक्कीच जसे पुढे दिसणारे सितारे महत्त्वाचे असतात तसेच बॅकस्टेजवर असणारे सितारे देखील महत्त्वाचे असतात. मेघनाथ माझ्यासोबत आहे. काय सांगशील की एकूणच आपण आपण हे आयोजन केलं आहे त्याबद्दल काय सांगशील? मेघनाथ इकडे थोडासा लाजतोय बोलायला, पण मी त्याला थोडक्यात विनंती करणार आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो आणि आता आपण मागच्या वर्षी देखील क्रिकेटची ही महासंग्राम घेतलेला होता आणि यावर्षी देखील पुन्हा एकदा आपण त्याच जोमाने नवीन जोमाने इकडे मैदानात उतरलेलो आहे. तर त्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना बॅकएंडच्या टीममध्ये काय चालतं, कशा प्रकारची लगबग असते ती काय, त्याबद्दल काय सांगशील? हॅलो 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 आता आपण टॉस करणार आहोत. नांदोस संघाच्या कर्णधाराने प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. नांदोस संघाच्या कर्णधाराने नांदोस धन्यवाद बादल चौधरी. टोपियोला बोर्डिंग मैदानावरनं सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सामना पाहायला मिळतोय या दोन संघादरम्यान. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेतील ही लढत कुलस्वामिनी कर्ली विपक्ष लव स्टार नांदोस संघ आपल्यासाठी हा अंतिम पुकार आहे. आपला जर कर्णधार उपस्थित नसेल तर पुढच्या 1 मिनिटाचा फक्त वेळ असेल. आपला कर्णधार नसेल तर टॉस प्रतिस्पर्धी संघाला देण्यात येईल. पहिलं प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे ते अभिषेक माने या गोलंदाजाकडनं. ज्या गोलंदाजाने या अगोदरच्या सामन्यात सुरेख कामगिरी केली, एक लयमध्ये गोलंदाजी ही पाहायला मिळाली ती अभिषेक मानेची. तेच सातत्य या सामन्यामध्येही पाहायला मिळत आहे. प्रारंभीचे 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत ते अभिषेक मानेचे. सलामीची विणीची जोडी ही जोएल नाईक त्याच्या साथीला सोनू कानडे या 2 फलंदाजांमध्ये ही जोडी पाहायला मिळते. ती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची. यावेळी या चेंडूवर ध्रुव पारसे गोवा या संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. या इनिंग मधील पहिल्या चौकाराची नोंद पाहायला मिळते ती जोएल नाईकच्या खाती. चौकाराच्या साह्याने जोएल नाईक आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती नाममात्र 4 धावा 91 धावांचा पाठलाग करताना. पहिल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवसामध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाने ज्या 90 धावा जमवल्या त्या धावांची आजच्या दिवसामध्ये बरोबरी पाहायला मिळते ती कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाची. कारण शेवटच्या सत्रामध्ये जी आफताबची फलंदाजी ही विस्फोटक फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळाली. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा आखूट टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने सुरेख हा इलोइगो चौकार पाहायला मिळतोय. तर या इनिंगमधील दुसऱ्या चौकाराची नोंद होते ही जोएल नाईकच्या खाती. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 8 धावा बिनबाद धावफलकावरती भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची ही अंतिम लढत असेल. या लढतीत मात्र विजय हा अति आवश्यक तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. मात्र कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची गाठ पडते ती कुलस्वामिनी कर्ली संघाविरुद्ध. ज्या कुलस्वामिनी कर्ली संघामध्ये व्यावसायिक क्रिकेटचा भरणा पाहायला मिळतोय. यावेळी लेंथ आणि लाईनवरनं भरकटला जातोय तो अभिषेक माने नावाचा गोलंदाज. अतिरिक्त धाव मिळते ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या बदलली जाते ती 9 धावा नाममात्र बिनबाद धावफलकावरती.
4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिलं कोकण नाऊ सुपर ओव्हर षटक पाहायला मिळत आहे. सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जो सापळा रचला गेलाय जोएल नाईकसाठी, त्या सापळ्यामध्ये या फलंदाजाला पकडलं जाईल का? यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न हा जोएल नाईकचा. यावेळी दुर्दैवीरित्या हा फलंदाज बाद होताना दिसतोय. जी अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न जोएल नाईकचा, परिणामी ती फेक एस्टेनवरती सुरेख पाहायला मिळत आहे आणि पहिलं मोठा मसा गळायला लागतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाच्या बाजूने. 9 या धावसंख्येवरती पहिला हादरा कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला 91 धावांचं भलं मोठं आव्हान. मात्र हे आव्हान पेलायचं असेल तर फलंदाजीसाठी वर्णी लागतंय. ती उजव्या हाताचा फलंदाज, एक आक्रमक सनीचा खेळाडू राजन केरकर अर्थात DK या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. त्या राजन केरकरची प्रतिष्ठापनाला लागेल या मैदानावरती गोलंदाज अभिषेक माने आपली उंचीचा, खांद्याचा पुरेपूर फायदा उठवत एका अचूक लयमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघासाठी. पहिलं षटक हे प्रगती पथावर आणि हाताळलं जात आहे ते कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाकडनं. अभिषेक माने 30 यार्ड सर्कलवरनं त्याचं गोलंदाजीचं रनअप पाहायला मिळतोय. मात्र यावेळी स्ट्राईक एंडवरती राजन केरकर, आक्रमक शैलीचा फलंदाज, बॅटची लिडिंग एज, शॉर्ट फाईन लेगला जो सापळा रचला गेला त्या सापळ्यामध्ये राजन केरकरला पूर्णपणे अडकवलं जात आहे आणि दुसरी प्राइज विकेट मिळते ती कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाला राजन केरकरच्या स्वरूपात. फलंदाजीमध्ये हाराकिरी पाहायला मिळते ती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची. गोल्डन स्पॉटवरचा चेंडू, त्याच्यावरती फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न हा राजन केरकरचा यावी असफल ठरला. शॉर्ट फाईन लेगला सुरेख झेल टिपला गेला तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाकडनं आणि एक सफल किफायतीदार षटक हे पहिलं षटक पाहायला मिळालं ते अभिषेक माने या गोलंदाजाचं. सांघिक 9 धावसंख्या पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सोनू राणे मैदानात पावलं टाकताना दिसतोय तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती सोनू नावाचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. सोनू कानडे तर सोनू राणे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते ती कीर्ती स्पोर्ट संघाची. ज्या मानगाव क्रिकेट संघाच्या आशा अपेक्षा या 2 फलंदाजांवरती अवलंबून, त्या 2 फलंदाजांना फलंदाजीचा सूर गवसणं हे नितांत गरजेचं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. क्रमांक 2 षटक हे हाताळलं जात आहे रोहित गौंडकडनं. कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय जो पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावरती हाताळला गेला तो गोलंदाज रोहितकडनं. स्ट्राईक एंडवरती सोनू कानडे हा फलंदाज पाहायला मिळतोय. उजव्या इष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करेपर्यंत संधी मिळते एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर करण्यासाठी. दुहेरी धावसंख्येने सोनू कानडे आपलं मात्र खातं उघडताना दिसतोय तर सांघिक धावसंख्या ही 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जोएल नाईक त्यानंतर मात्र राजन केरकर हे 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही सोनू कानडे आणि सोनू राणे या 2 फलंदाजांवरती येते ती मानगाव क्रिकेट संघासाठी. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा आकूट टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने. फटका मिस टाइम पाहायला मिळतोय. एकेरी धाव मिळते निर्णायक. ज्या एकेरी धावसंख्येने 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावांचा पाठलाग करताना हे उत्तर कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाचं पाहायला मिळतंय ते या मैदानावरती. 91 धावांचा डोंगर त्याचा पाठलाग करायचा असेल तर ती आवश्यक मोठे फटके हे या मैदानावरती खेळणं गरजेचं. जोखीम घ्यावी लागेल. गोलंदाजांचा तो मारा बोथ ठरवावा लागेल. पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. वैयक्तिक पहिलं सांघिक 2रं षटक हे पाहायला मिळतंय स्क्रीनवरती. रोहित गौंड हा गोलंदाज डावकरी हाताचा कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाकडनं. उजव्या इष्टीवरचा चेंडू मारायचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू आणि फळीचा काहीसा संघर्ष होत नाही तर चेंडू निर्धाव गणला जातोय तो रोहित गौंड याच्या गोलंदाजीवरती. प्रथम फलंदाजी करताना कुलस्वामिनी कर्ली संघ 90 धावा जमावतोय. एक भलं मोठं आव्हान धावांचा डोंगर या मैदानावरती पाहायला मिळतोय.
चेंडू टोलवला जातोय, चेंडू डीप लॉंगॉनच्या दिशेने झेल टिपण्याची एक नामी संधी, त्या नामी संधीचं सोनं केलं जातंय ते कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाकडनं. तर तिसरा हादरा बसतोय कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाला. सोनू कानडे हा माघारी परततोय, तो मानगाव क्रिकेट संघासाठी. कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाचा विचार केला असता ग्रामीण भागातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ, अष्टपैलू खेळाडू, मात्र या मैदानावरती ती कामगिरी दिसत नाही. कागदावरची नावं ही कागदावरती राहत आहेत. कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय, तो सचिन जाधव कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. 13 धावा अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावांचा पाठलाग. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. तर तिसऱ्या षटकावरती उंच देह एष्टी लाभलेला, ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने गाजवली, तो अभिषेक माने यावेळी सज्ज होतोय, तो पॅव्हलियन एंडकडनं. यावेळी मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने सोनू राणे आक्रमक सनीचा खेळाडू, यावेळी बॅकफुटला सरसवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव गणला जातोय, ज्या चेंडूवरती उंची पाहायला मिळतंय आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या गोलंदाजीसाठी करताना दिसतोय, तो अभिषेक माने नावाचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे स्तब्ध ठेवलं गेलं. 23 बॉल 78 हे समीकरण पाहायला मिळतंय. ते कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला समीकरण थोडंसं कठीण पाहायला मिळतंय, मात्र फलंदाजांना या मैदानावरती सामर्थ्यपणाला लावावं लागेल. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती वरचढ ठरवावं लागेल, हल्ला करवावा लागेल तो या मैदानावरती. यावेळी वेगवान चेंडू मारायचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र मिस टाइम होतोय. फटका चेंडू येतोय कव्हरच्या रिजन मध्ये. एकेरी धाव पूर्ण होतोय ती दोन्ही फलंदाजांसाठी, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा धावफलकावरती. आता मात्र यावेळी स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्याचा सचिन जाधव हा फलंदाज पाहायला मिळेल, ज्या सचिन जाधव कशा प्रकारे फलंदाजी करतोय, किती धावांची लयलूट ही कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी करून देतोय, हे पाहणं औत्सुक्याचं राहील या मैदानावरती. मात्र सचिन जाधव समोर मोठं आव्हान असेल ते अभिषेक मानेचं. एक वेगवान वेगावरती स्वार होऊन अभिषेक मानेची ही लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णपणे स्तब्ध ठेवलं जात आहे, कुठचीही संधी दिली जात नाही हात खोलण्याची आणि मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः वंचित ठेवलं गेलं ते कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. व्यावसायिक क्रिकेट कसं खेळलं जातं, व्यावसायिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी ही कशा प्रकारे करावी लागते, याचं ज्वलंत उदाहरण हे अभिषेक माने याच्या स्वरूपात पाहायला मिळतंय, ते कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाकडनं. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने डावखुऱ्याचा फलंदाज सचिन जाधवसाठी हा चेंडू येतोय तो ऑफ साईडला. एकेरी धाव निघते. एकेरी धाव संख्येने सचिन जाधव आपलं खातं उघडताना दिसतोय. तर धाव फलकावरती 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण बदललं जातंय. 20 चेंडू 76 धावांची आवश्यकता कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला. 20 चेंडू 76 धावा. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मारा हा बोथट ठरवावा लागेल. गोलंदाजांवरती आक्रमण करून दबाव टाकावा लागेल तो फलंदाज सोनू राणे, त्याच्या साथीला सचिन जाधव या दोन फलंदाजांना. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला झेल टिपण्यासाठी शतरक्षक तैनात, तर सुरेख झेल टिपला गेला. सोनू राणेची खेळी समाप्त होताना दिसते ती चौथ्या गड्याच्या रूपात. 15 धावांवरती चौथा गडी बाद होताना दिसतोय तो या मैदानावरती. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे आर.के. इलेक्ट्रॉनिक्स मालवण. कुठच्याही शुभ मुहूर्तावर आपल्याला खास ऑफर 30% ही पाहायला मिळते आर.के. इलेक्ट्रॉनिक्स. आणि आपल्या हक्काचं दालन हे आर.के. इलेक्ट्रॉनिक्स मालवण मधील पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक्स उपकरणांसाठी सुसज्ज असलेलं हे दालन ग्राहकांसाठी 30% सूट ही पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण त्या दालनामध्ये जाऊन त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी कराव्या. यावेळी सुरेख चेंडू हा मधल्या इष्टीवरचा वेगवान चेंडू मारायचा प्रयत्न हा सचिन जाधवचा यावेळी पूर्णपणे फसला गेला. प्रारंभीची 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अवघ्या 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात हे उत्तर 91 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहे ते कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाचं.
अजूनही उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती विजयाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मात्र इथं प्रयत्नांची कसरत करावी लागेल. सामर्थ्यपणाला लावावं लागेल ते फलंदाजांना. थोडीशी विकट हा रस्ता पाहायला मिळतोय तो या संघासाठी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अनिकेत नावाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं तर सांघिक 4थं षटक हाताळलं जातंय अनिकेत सावंतकडनं. तर यावेळी स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज सोहेल शेख हा पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सचिन जाधव. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू टोलवायचा प्रयत्न तो असफल ठरतोय. अजूनही खातं उघडणं बाकी ते सोहेल शेखसाठी. षटक क्रमांक 4 आणि एक लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते ती कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाचं. महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आपलं कलाकौशल्य या मैदानावरती दाखवताना दिसत आहेत. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पैचा चेंडू उजव्या यष्टीवरचा काऊ कॉर्नरच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळतोय. मॅक्झिमम हा षटकार पाहायला मिळतोय तो फलंदाज सोहेल शेखचा. आरके इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी हे सुसज्ज दालन आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती आपल्याला भरघोस अशी सूट पाहायला मिळते ती 30%. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी वेगवान मारा पाहायला मिळतोय अनिकेत सावंतचा. यावेळी कुठची संधी दिली गेली नाही ती फलंदाजाला हात खोलण्याची. निर्धाव चेंडूने सांगता होते ती अनिकेतच्या गोलंदाजीवरती. 4थ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आतापर्यंत आणि पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं गेलं ते कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला ते कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाकडनं. यावेळी झेल टिपण्याची नामी संधी. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुरेख झेल टिपला जातोय तो कुलस्वामिनी कर्ली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. तर सोहेल शेखची खेळी ही समाप्त होताना दिसते ती 5व्या गड्याच्या रूपात. आपल्या हक्काचं दालन आरके इलेक्ट्रॉनिक्स मालवण. कुठच्याही शुभ मुहूर्तावर आपण त्या दालनाला भेट द्या. 30% आपल्याला भरघोस अशी सूट प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरती आपल्याला पाहायला मिळते आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी सुसज्ज असलेलं हे आरके इलेक्ट्रॉनिक्स मालवण. नवीन फलंदाज प्रजेश रावले मैदानात जाताना दिसतोय. तो सचिन जाधव याची जागा घेण्यासाठी मात्र सोहेल शेखची जागा घेण्यासाठी स्ट्राईक एंडच्या दिशेने सचिन जाधव. कीर्ती स्पोर्ट मानगाव संघ या मैदानावरती थोडीशी नांगी टाकताना दिसतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज हे माघारी परत आहेत. तर यावेळी सचिन जाधवचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय जो अनिकेत सावंत नावाचा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती अनिकेत सावंतची. कुठच्याही फलंदाजाला या मैदानावरती पाय रोवता देत नाही ते गोलंदाज. वरचढ ठरतायत आणि फलंदाजांना मात्र ही कामगिरी निराशाजनक पाहायला मिळते ती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. आतापर्यंत 3 षटकं. 4थ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू जो ऑन हॅट्रिक वरती दिसतोय अनिकेत सावंत. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली जाईल का ती अनिकेत सावंतकडनं. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ही कीर्ती स्पोर्टचा गोलंदाज मिस्टर अंकुश बांबर्डेकरच्या नावावरती नोंदली गेली. मात्र या सामन्यामध्ये अनिकेत सावंत ती किमया साधेल का. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक ही त्याच्या नावावरती नोंदली जाईल का. 21 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज रुपेश तांडेल मैदानात पावलं टाकतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रजेश रावले. दोन्ही डावखुऱ्यातचे फलंदाज. या इनिंगची सांगता या फलंदाजांकडनं कशा प्रकारे होईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी सुरेख ऑन हॅट्रिकवरचा चेंडू ज्या चेंडूवरती सन्मान देतोय रुपेश तांडेल. त्याचबरोबर एकेरी धाव घेतोय. एकेरी धावसंख्येने रुपेश तांडेल आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 91 भल्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट मानगाव संघ. 4 षटकांचा खेळ समाप्त. अवघ्या 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. कारण ही लढत जिंकणं खूप गरजेचं होतं कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला. आता मात्र समीकरण येऊन राहत आहे 12 चेंडू 69 धावांची आवश्यकता. समीकरण खूप कठीण होऊन बसतंय कारण सलामीवीर प्रारंभीचे फलंदाज हे फलंदाजीमध्ये निराशा करतायत. परिणामी
कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाला बॅकफुटवरती पाहायला मिळत आहे आणि वरचढ ठरतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघ. यावेळी उजव्या इष्टीवरती शप्पल होऊन डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख वन बाउन्स चौकार हा पाहायला मिळतोय. डोळ्याचं पापणं लवतं लवतं चेंडू सीमा पार होतोय तो 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने 26 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 आणि गोलंदाजीवरती कुणाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पंचाच्या उजव्या साईडने डावकऱ्यात असा हा वेगवान गोलंदाज. यावेळी फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जो झेल टिपण्यात थोडासा अपयशी ठरतोय. जीवनदान मिळतंय रुपेश तांडेलला ज्या एकेरी धावसंख्येने 27 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना कुलस्वामिनी कर्ली संघ धावफलकावरती 6 षटकांच्या समाप्ती अखेर 90 धावा 91 धावांचं भलं मोठं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघ पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळाला. जी फलंदाजी अपेक्षित होती या संघासाठी ती अपेक्षित फलंदाजी बहरली गेली नाही या मैदानावरती. कारण परिणामी कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाचा हा तेज तर्रार मारा पाहायला मिळाला तो गोलंदाजांचा. आजच्या दिवशी गोलंदाजांचा बोलबाला, गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी. यावेळी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय ज्याच्यावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न हा रुपेश तांडेलचा परिणामी असफल ठरताना दिसतोय. तो गोलंदाज कुणालच्या गोलंदाजीवरती कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी. यावेळी उजव्या इष्टीवरती शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॉडी लँग्वेज सांगून जात आहे कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाचं. खांदे झुकलेले दिसत आहेत. या सामन्यावरती वर्चस्व गाजवताना दिसतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेटचा संघ. सुरेख प्रदर्शन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. ही तिसरी लढत कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाची. मात्र एक शानदार प्रदर्शन सांघिक कामगिरीच्या जोरावरती पाहायला मिळत आहे ते या मैदानावरती. यावेळी डावकुऱ्याचा फलंदाज त्याच्यासाठी ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू ज्या चेंडूवरती पूर्णपणे चकवलं गेलं फलंदाज रुपेश तांडेलला. षटकाची समाप्ती होतय. 5 षटकांचा म्हणजे 30 चेंडूचा खेळ समाप्त. 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. निर्णायक 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती 63 धावांची आवश्यकता. फलंदाज थोडीशी निराशा करतायत. ज्या सामन्यामध्ये परती करण्याची गरज होती. डुअर डायचा सामना करो या मरो नाही तो बोरिया विस्तर बांधकर वापस लौटो असा हा सामना होता कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. मात्र सांघिक कामगिरी या मैदानावरती कुठेतरी कमी पडतंय कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची. यावेळी रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न. बहुधा यष्टीरक्षकाला चेंडू चकवा देतोय बाईटच्या स्वरूपात. हा यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू सीमारेषा पार करतोय. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 32 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. या इनिंगची सांगता करणारं हे शेवटचं षटक प्रगती पदावर म्हणजे 6वं षटक गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय तो रोहित गौंड नावाचा गोलंदाज. यावेळी फटका खेळायचा होता ऑन साईडला. बॅटची लीडिंग एज पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण प्रजेश रावलेसाठी एकेरी धाव. ज्या एकेरी धावसंख्येने 33 धावा धावफलकावरती गोलंदाजांसमोर अक्षरशः लोटांगण घालतायत ते फलंदाज कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाचे फलंदाज. एक तेज तर्रार मारा पाहायला मिळाला तो या मैदानावरती. यावेळी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला कुठचीही संधी नव्हती. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 37 धावा धावफलकावरती. स्क्रीनवरती आरके इलेक्ट्रॉनिक्स मालवण आपल्या हक्काचं सुसज्ज दालन. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी खास ऑफर म्हणजे 30% ऑफर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कुठच्याही शुभ मुहूर्तावर आपण अवश्य भेट द्या आरके इलेक्ट्रॉनिक्स मालवणला. यावेळी चेंडू उजव्या इष्टीवरचा मारायचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने तो प्रयत्न असफल ठरतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 2 चेंडूंवरती बघावं लागेल या इनिंगचा समारोप कशा प्रकारे होतोय तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी.
याही वेळी ते सातत्य गोलंदाजांचा बोलबाला आजच्या दिवशी गोलंदाज वरचढ ठरतायत, एक सुरेख आपली कर्तबगारी सिद्ध करतायत. कारण खेळपट्टी जर पाहिली तर गोलंदाजांसाठी पोषक, खेळपट्टीवरती हिरवळ, चेंडू स्विंग होण्याचे प्रमाण जास्त या मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळी शेवटचा चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने एका मोठ्या फटक्याने या सामन्याची सांगता होतोय. या सामन्यामध्ये बाजी मारतोय तो कुलस्वामिनी कर्ली संघ. आजच्या दिवसामध्ये तिन्ही लढती जिंकून आजच्या गटामध्ये अव्वल स्थान करताना पाहायला मिळतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघ या मैदानावरती. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं